वाल्मिक कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थात खोक्याबाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून खोक्याचा शोध सुरू आहे। मात्र खोक्याने आता स्वतः समोर येत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिलं। आपण गुंड नसून सामाजिक कार्यकर्ता असल्याचं सतीश भोसले उर्फ खोक्याने सांगितलं। मारहाण आणि इतर कलमांतर्गत खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। कारनामे बाहेर आल्यानंतर खोक्या भूमिगत झाला आहे। मात्र खोक्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपली बाजू मांडली। बॅटने मारहाण केल्याचे 2 प्रकार आहेत। त्यापैकी माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता। माऊली खेडकर हा माझा वंजारी समाजातील मित्र आहे। माऊलीच्या पत्नीला ती व्यक्ती छळत होती। तुझा अंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ व्हायरल करेन असं सांगत होता। जर तू माझ्यासोबत काही गोष्टीला हा म्हणशील तर मी हा व्हिडिओ व्हायरल करणार नाही, अशी धमकीसारखी ती व्यक्ती देत होती। अखेर माऊलीने मला हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर मी संतापाने त्या व्यक्तीला मारहाण केली असल्याचं सतीश भोसले यांनी सांगितलं। या प्रकरणाच्या माऊलीकडे सगळे पुरावे आहेत। त्याची 10 लाखांची फसवणूक झाली असल्याचंही खोक्याने सांगितलं। ढाकणेसोबतच्या मारहाणीबाबत त्याने सांगितलं की माझ्या पुतण्यासोबत ढाकणेंची मारहाण झाली असल्याचं माझ्या कानावर आलं। त्यावेळी मी तिथे गेलो। त्यावेळी माझ्या पुतण्याला रुग्णालयात नेण्याऐवजी मी ढाकणे कुटुंबाला स्वतः रुग्णालयात दाखल केलं। माझ्या पुतणीची छेड काढल्याचा विषय नंतरही मी त्यांना रुग्णालयात दाखल केलं। हवं तर रुग्णालयाचे CCTV तपासा, असंही खोक्याने सांगितलं। आपण गुंड नसल्याचे सांगताना सतीश भोसले यांनी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांना चुकीची माहिती दिली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं। गुंड कशाला म्हणतात? माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पहा। माझे जे व्हिडिओ व्हायरल केले जातात ते व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा। त्या शाळेत जा, मुलांची चौकशी करा, असे आव्हाने त्याने दिले। त्या शाळा कॉलेजमधील मुलींची छेड काढल्याचे प्रकार बंद झाले असल्याचं त्यांनी मला सांगितलं। आता भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले हा सध्या फरार आहे। यानंतर त्याला पैशांचे बंडल ठेवून काढलेल्या व्हिडिओबद्दल विचारणा करण्यात आली। त्यावर त्याने भाष्य केलं। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जे व्हिडिओ बनवतात, लाखो करोड रुपयांचे रील बनवतात। मी एका छोट्या कुटुंबातील माणूस आहे। मला कारखान्याचे पैसे आले होते, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला। यात कसला माझ्या मित्राचा कार्यक्रम होता, त्यावेळी मी पैसे उधळले, 10-10 रुपयांच्या नोटा उधळल्या। मी त्यात कसला माज आलाय, असं खोक्या भोसले म्हणाला। हरणांची शिकार केली नाही, शहानिशा करा। मी जर 200 हरणांची शिकार केली असेल, माऊली शिरसाट म्हणतोय, तर मग त्याने त्यावेळी तक्रार का दाखल केली नाही? 200 हरणं मारणं म्हणजे जोक नाही। तुम्ही त्याची शहानिशा करा। हे असले लोक माझ्या विरोधात मोर्चा काढतात, आंदोलन करतात, त्यात किती सत्य आहे हे तुम्ही पहा। त्याला फक्त स्वतःला मोठं करायचं आहे। तुमची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय लोक आहेत याची जाण ठेवा। 2 दिवसांपूर्वी मला त्याचा फोन आला होता, तेव्हा मी त्याला आपण बसून बोलू असं म्हटलं होतं, आणि आज तो माझ्या विरोधात बोलतोय का, जातीचा मुद्दा काढतोय का, असे आरोप खोक्या भोसलेने केले आहेत। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात 2 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे दाखल झाल्यापासून खोक्या भोसले फरार आहे। मागच्या 4-5 दिवसांपासून शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा खोक्या भोसलेचा शोध घेत आहेत। मात्र पोलिसांना त्याचा काहीच थांगपत्ता सापडत नाहीये। पण आता पोलिसांना खोक्या भोसलेची गाडी हाती लागली। यातून महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे। अमानुष मारहाण केल्याप्रकरणी बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात खोक्या भोसले विरोधात 2 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। त्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथके दिवस रात्र शोध घेत आहेत। खोक्या माध्यमांना सापडतो, मात्र पोलिसांना का सापडत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी खोक्या भोसले याची काळ्या रंगाची फोर्ड कार जप्त केली आहे। पण खोक्या भोसले लवकरच पोलिसांना शरण येईल अशी नवी माहिती समोर येते। संत देशमुख प्रकरण धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड याने CID समोर सरेंडर केलं होतं। सरेंडर करण्याच्या 2 दिवस आधी तो सरेंडर करणार असल्याची बातमी समोर आली होती। या बातमीनंतर 2 दिवसांनी वाल्मिक कराडने CID समोर जात सरेंडर केलं। आता हाच पॅटर्न खोक्या भोसले प्रकरणात दिसून येतोय। पुढच्या 2 दिवसात खोक्या भोसले सरेंडर करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। खोक्या भोसले याने बुलढाणा येथील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती। याबाबतचा व्हिडिओ 5 मार्चला व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल केला। तेव्हापासून खोक्या फरार आहे। पोलिसांनी खोक्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना खोक्याच्या घरात वाळलेले मांस, शिकारीचे साहित्य, जाळं आणि इतर साहित्य आढळलं। या प्रकरणी वन विभागाकडे देखील तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे आता खोक्याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते।